नंबर 3 ऑन क्वांटम मेकॅनिक्स. बघा लास्ट लेक्चरमध्ये म्हणजेच लेक्चर 3 जे आपण स्टार्ट केलं टीचमेंटवर, त्यामध्ये आपण जो जनरल अनसर्टनिटी रिलेशन आहे, कुठलेही दोन क्वांटम मेकॅनिकल ऑपरेटर असतील, सपोज करायचं आहे ए कॅप आणि बी कॅप, हे एनी टू क्वांटम मेकॅनिकल ऑपरेटर, ए कॅप आणि बी कॅप हे कुठले दोन क्वांटम मेकॅनिकल ऑपरेटर होते. तर या कुठल्याही दोन क्वांटम मेकॅनिकल ऑपरेटरचा जनरल अनसर्टनिटी प्रोडक्ट आपण कसा रिप्रेझेंट केला होता. अनसर्टनिटी इन ऑपरेटर ए कॅप and uncertainty in operator B cap, which is equal to modulus of expectation value of commutator of operator B cap divided by हा वाला जो रिझल्ट आहे, हा वाला रिझल्ट आपण जो टीचमेंटवर लाईव्ह क्लास घेतला त्यामध्ये डिस्कस केलेला आहोत. या लेक्चरमध्ये आपण न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत, तो म्हणजे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी and probability current density. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आणि प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी, हे दोन टॉपिक किंवा ह्या दोन क्वांटिटी केव्हा काढायच्या. तर सपोज करायचं आहे ज्या वेळेस आपल्याला कुठलंही एखादं सायव्हिव फंक्शन दिलेलं राहील. सपोज करायचं आहे लेट साय ऑफ एक्स और साय ऑफ आर बी एनी वेव्ह फंक्शन गिवन टू अस. म्हणजे क्वेश्चन मध्ये आपल्याला साय ऑफ एक्स और साय ऑफ आर हे कुठले एखादे वेव्ह फंक्शन आपल्याला दिलेलं असेल, then by using E is equal to psi star psi, और यालाच म्हणू शकतो आपण मॉड साय स्क्वेअर. ही काय आहे, प्रोबॅबिलिटी आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ वेव्ह फंक्शन, प्रोबॅबिलिटी ऑफ वेव्ह फंक्शन असोसिएटेड पार्टिकल. ज्या वेव्ह फंक्शनचं, ज्या पार्टिकलचं वेव्ह फंक्शन आहे, त्या पार्टिकलला स्पेसमध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला कुठला म्हणून, तर पी इज इक्वल टू जे वेव्ह फंक्शन दिले ते वेव्ह फंक्शनचा कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट आणि ते वेव्ह फंक्शन किंवा वेव्ह फंक्शनच्या मॉड्युलसचा स्क्वेअर. या इक्वेशनचा यूज करून आपण काय करू शकतो, त्या वेव्ह फंक्शनची प्रोबॅबिलिटी काढू शकतो. आणि प्रोबॅबिलिटी डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करणार, तर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी असते जे बार इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन ट्वाइस आय एम ब्रॅकेटमध्ये साय स्टार डेल साय मायनस साय डेल साय स्टार. हा आहे प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला. ओके. आणि ही प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आणि प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी दोन्ही टर्म एकमेकांशी रिलेटेड असतात बाय इक्वेशन. कुठलं, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, जे असतं डायव्हर्जन्स ऑफ जे बार प्लस डीपी बाय dt इज इक्वल टू 0. हे काय आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आता झाला थिअरी पार्ट. दुसरा पार्ट येतोय की यावर क्वेश्चन्स कसे येतात, क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारतात. तर बघा एक्झाम्पल घेऊ आपण, एक एक्झाम्पल 1. सपोज करायचं लेट साय ऑफ एक्स इज इक्वल टू सम कॉन्स्टंट ए ई रेज टू द पॉवर ऑफ आय के एक्स. हे वेव्ह फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे, इज गिव्हन. आणि क्वेश्चन मध्ये विचारतील कॅल्क्युलेट जे, म्हणजेच प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी असोसिएटेड विथ दिस वेव्ह फंक्शन कॅल्क्युलेट करा, असं तुम्हाला विचारू शकतात. मग याला कसं कॅल्क्युलेट करायचं, जेचा फॉर्म्युला आहे
ज्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. सोल्युशन मध्ये कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी चा फॉर्म्युला आहे एच क्रॉस अपॉन ट्वाइस आय एम साय स्टार डेल साय मायनस साय डेल साय स्टार. यामध्ये टर्मिनॉलॉजी सांगतो. साय स्टार काय असतो, तर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट कशाचा, ऑफ साय. वेव्ह फंक्शन दिलेलं राहील, त्या वेव्ह फंक्शनचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे. डेल हा काय आहे, थ्री डायमेन्शनल डेल्टा ऑपरेटर हा वेक्टर आहे. थ्री डायमेन्शनल डेल्टा ऑपरेटर आहे. याला वेक्टोरियल रिप्रेझेंटेशन असतं, बट ऍक्च्युअल वेक्टर आहे का नाही. डेल्टाची व्हॅल्यू काय असते, डेल्टा हा असतो तुमचा ddx आय कॅप dy जे कॅप प्लस ddz ई कॅप. हे आहे थ्री डायमेन्शनल डेल्टा ऑपरेटरचं एक्सपान्शन. ओके. आता बघा, इक्वेशन मध्ये तुम्हाला दिलेलं वेव्ह फंक्शन हे वन डायमेन्शनल आहे. वेव्ह फंक्शन काय वन डायमेन्शनल का, कारण की याच्यामध्ये फक्त एक्स कंपोनंटच इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. ओके. आता प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी कॅल्क्युलेट करत असताना आपण काय करणार, हा जो डेल्टा आहे यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला आहे डेल्टाचा पण कुठला कंपोनंट घेणार, फक्त पहिला वाला. कुठला, एक्स वाला कंपोनंट घेणार. मग तो फॉर्म्युला काय प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटीचा, जे बार इज इक्वल टू एच क्रॉस अपॉन ट्वाइस आय एम ब्रॅकेट मध्ये साय स्टार ddx ऑफ साय मायनस साय ddx ऑफ साय स्टार. साय दिलेला आहे किती आहे, ए ई रेस टू दी पॉवर ऑफ एक्स. यावरनं साय स्टार काय मिळणार, साय स्टार मिळणार ए ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस आय एक्स. सायची ही व्हॅल्यू, साय स्टारची ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये जर का तुम्ही पुट केली, इक्वेशन मध्ये पुट केली आणि सॉल्व्ह केलं, तर तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो. डायरेक्ट सॉल्व्ह नाही करून दाखवत, सिम्पली यामध्ये तुम्ही सायची व्हॅल्यू पुट करायची, साय स्टारची व्हॅल्यू पुट करायची. फायनल रिझल्ट जो तुम्हाला ऑप्टेन होतो किंवा आफ्टर सॉल्विंग तुम्हाला फायनल रिझल्ट ऑप्टेन होतो, जे बार इज इक्वल टू एच क्रॉस के अपॉन एम इंटू ई स्क्वेअर. हा तुम्हाला फायनल रिझल्ट ऑप्टेन होतो. हा जो आहे हा तुम्हाला फायनल रिझल्ट ऑप्टेन होतो. तुम्ही वाटलं त्याला व्हेरीफाय करून बघू शकता. काय करायचंय, सिम्पली त्या फॉर्म्युल्यामध्ये सायची आणि साय स्टारची व्हॅल्यू पुटअप करायची, विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं आणि सॉल्व्ह करायचं. हा झाला फॉर्म्युला किंवा प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्याचा प्रॉपर वे बाय स्टेप. मग आता एक्झाम मध्ये जर का क्वेश्चनला त्याला प्रत्येक वेळी सॉल्व्ह करत बसायचं का, तर नाही. याला सॉल्व्ह करायचं का ट्रिकने. तर बघा इथे ट्रिक लिहून द्या. ट्रिक कशासाठी, ब्रॅकेटमध्ये लिहा फॉर कॅल्क्युलेटिंग जे म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी. तर ट्रिक काय, ट्रिक व्यवस्थित लिहायची. कर्ली ब्रेस मध्ये काय, इफ साय ऑफ एक्स और साय ऑफ आर इज गिवन सच दॅट. तुम्हाला साय ऑफ एक्स और साय ऑफ आर ची व्हॅल्यू दिलेली असेल, एक तर साय ऑफ एक्स किंवा साय ऑफ आर हा दिलेला राहील सम कॉन्स्टंट ए ई रेस टू दी पॉवर ऑफ आय के एक्स और सम कॉन्स्टंट ए ई रेस टू दी पॉवर ऑफ आय के आर. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक्स असेल तर साय ऑफ एक्स, आर असेल तर साय ऑफ आर ही क्वांटिटी दिलेली असेल. मग या वेव्ह फंक्शनची प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बघा, जे इज इक्वल टू व्हेलॉसिटी, जे इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट आणि त्याचा स्क्वेअर. आता यामध्ये नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट काय, इथे हा ए आणि हा ए हा जो आहे हा काय नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट आहे. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी आहे बघा, व्हेलॉसिटीला रिप्रेझेंट करतो आपण व्ही, जी असते एच क्रॉस के अपॉन मास ऑफ दॅट पार्टिकल. हे काय रिप्रेझेंट करतो, कारण मग क्वांटम मेकॅनिक्स मध्ये मोमेंटम जे असतं पी ते असतं मास इंटू व्हेलॉसिटी, आणि या पी मोमेंटमलाच आपण क्वांटम मेकॅनिक्स मध्ये एच क्रॉस के इज इक्वल टू पी ने काय करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. सो हा ट्रिकवाला फॉर्म्युला काय करायचा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. हा ट्रिकवाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला काय विचारेल, प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी कॅल्क्युलेट करा असा क्वेश्चन विचारेल, त्यावेळेस
त्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह न करता हा ट्रिकवाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके. त्यानंतर यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तो इम्पॉर्टंट पॉईंट नोट करून लिहून घ्या. इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे? तर तो इम्पॉर्टंट पॉईंट आहे की फॉर रियल वेव्ह फंक्शन or the real wave function, the probability current density is 0. प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटीची व्हॅल्यू काय असते? 0 असते. कोणासाठी? जर एखाद्या सिस्टीमचं वेव्ह फंक्शन काय असेल? रिअल असेल. मग आता रिअल वेव्ह फंक्शन म्हणजे केव्हा? रिअल वेव्ह फंक्शन केव्हा ओळखायचं? तर रिअल वेव्ह फंक्शन मध्ये काय असतं? रिअल वेव्ह फंक्शन डू नॉट कंटेन आय. रिअल वेव्ह फंक्शन कुठलं वेव्ह फंक्शन असेल? तर असं वेव्ह फंक्शन ज्या वेव्ह फंक्शन मध्ये आय वाली टर्म अब्सेंट असेल, वेव्ह फंक्शन असेल तुमचं रिअल वेव्ह फंक्शन. आणि त्या रिअल वेव्ह फंक्शन साठी प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी जी ची व्हॅल्यू काय असते? 0 असते. हा स्टँडर्ड रिझल्ट लक्षात ठेवा. हा रिझल्ट जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही खूप सारे प्रॉब्लेम्स काय करू शकता विदाउट सोल्युशन्स. वेव्ह फंक्शन जर रिअल असेल तर विदाउट कॅल्क्युलेशन त्याचा आन्सर डायरेक्टली पिक करू शकता. ओके. प्रॅक्टिस म्हणून तुम्ही काय करायचंय? हे जे इक्वेशन आहे साय ऑफ एक्स is equal to some constant u of x e raised to the power of I k x. याच्यासाठी जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे दोन्ही मेथडनं, एक ट्रिकनं आणि स्टँडर्ड मेथडनं. आणि दुसरा psi of r is equal to some constant a e raised to the power I k r upon r. याच्यासाठी पण काय करायची? प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी जी ची व्हॅल्यू काढायची आहे. दोन्ही मध्ये बाय मेथड जायचं आहे, बाय स्टेप्स जे आपण फॉर्म्युला यूज केला त्याला आणि ट्रिकनं. दोन्ही वेळेला सॉल्व्ह करून बघा. दोन्ही मेथडनं तुम्हाला आन्सर सेम मिळेल. ओके. तर हा होता कन्सेप्ट कशाचा? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आणि प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी. ओके. यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे आपला बाउंड स्टेट प्रॉब्लेम. काय आहे? बाउंड स्टेट प्रॉब्लेम. नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे बाउंड स्टेट प्रॉब्लेम. आता बाउंड स्टेट म्हणजे काय? बाउंड म्हणजे काय? बंधन, ज्याला आपण रेस्ट्रिक्शन म्हणू शकतो. एखादा पार्टिकल बाउंडेड असणे म्हणजेच काय? तर त्याच्यावर रिस्ट्रिक्शन असणे की तू फक्त एवढ्या आणि एवढ्या रिजन मध्ये जाऊ शकतो, म्हणजे या रिजन मध्ये बाउंडेड आहे. तर असे जे प्रॉब्लेम्स असतात ती प्रॉब्लेम्स येतात अंडर द हेडिंग और अंडर द बॅनर ऑफ बाउंड स्टेट प्रॉब्लेम. ओके. बाउंड स्टेट बद्दल आपल्याला क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये काय सांगते? इन क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये आपण बघितलेलं आहे की जर सिस्टीमची एनर्जी काय असते? लेस दॅन 0 असते. म्हणजेच काय? तर सिस्टीम हॅज निगेटिव्ह एनर्जी. जर क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये कुठला एखादा पार्टिकल असेल किंवा कुठली एखादी सिस्टीम असेल त्याला जर निगेटिव्ह एनर्जी असेल देन द सिस्टीम इज बाउंडेड. क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये ती सिस्टीम काय होती? बाउंडेड होती. केव्हा? जेव्हा त्या सिस्टीमची एनर्जी निगेटिव्ह असेल तर ती सिस्टीम बाउंडेड असते. बट क्वांटम मेकॅनिक्स मध्ये जर सिस्टीमची एनर्जी लेस दॅन 0 असेल देन सिस्टीम मे और मे नॉट बी बाउंडेड. म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये सिस्टीमची एनर्जी जर लेस दॅन 0 असेल तर सिस्टीम बाउंडेड असते. बट क्वांटम मेकॅनिक्स मध्ये असं गरजेचं नाही की सिस्टीमची एनर्जी निगेटिव्ह आहे म्हणजे ती बाउंडेड असेल. मग काय आहे? तर कंडिशन फॉर बाउंडेड स्टेट इन क्वांटम मेकॅनिक्स, आणि याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं, आणि ती म्हणजे काय? तर ई लेस दॅन व्ही. ई लेस दॅन व्ही ही काय आहे? कंडिशन आहे. कशाची? तर क्वांटम मेकॅनिक्स मध्ये सिस्टीम बाउंडेड असण्याची कंडिशन आहे. कुठली कंडिशन? ई लेस दॅन व्ही. यामध्ये ई काय आहे? तर ई आहे टोटल एनर्जी
ऑफ द सिस्टीम आणि ही जी आहे ती काय आहे, पोटेन्शियल ऑफ द सिस्टीम. म्हणजे सिस्टीमची टोटल एनर्जी ही जर का त्या सिस्टीमच्या पोटेन्शियलपेक्षा कमी असेल तरच क्वांटम मेकॅनिक्स मध्ये ती सिस्टीम काय असते, बाउंडेड असते. अदरवाईज ती सिस्टीम अनबाउंडेड असते क्वांटम मेकॅनिक्स मध्ये. बट क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये सिस्टीम बाउंड असण्यासाठी फक्त कोणती कंडिशन आहे की सिस्टीमची एनर्जी काय पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. ओके, आपण एक डायग्राम करू, त्यामध्ये तुम्ही सांगायचं कुठला रिजन जो आहे बाउंडेड आहे आणि कुठला रिजन अनबाउंडेड आहे. ओके, तर बघा एक एनर्जी लेवल आहे करस्पॉन्डिंग टू E1, ही एक दुसरी एनर्जी लेवल आहे बघा करस्पॉन्डिंग टू E2, आणि ही एक तिसरी एनर्जी लेवल आहे करस्पॉन्डिंग टू E3. ओके, आणि एक ग्राफ आहे, तो ग्राफ काढायचा आहे अशा पद्धतीने, थोडासा स्मूथ काढायचा आहे. स्मूथ काढायचं आहे म्हणजे शार्प पीक दिसत आहे ते शार्प पीक नाही, स्मूथ ग्राफ. ओके, यामध्ये हा आहे रिजन 1, हा आहे रिजन 2 आणि हा आहे रिजन 3. आता रिजन 1 मध्ये आणि हे जे आहेत इथे बघा, इथे नाव द्यायचं आहे V1, इथे पोटेन्शियल आहे सिस्टीमचं V2 आणि या पॉइंटला पोटेन्शियल आहे V3, याचं पोटेन्शियल आहे V3. व्हिडिओ पॉज करून तुम्ही अगोदर डायग्राम प्लॉट करून घ्यायची, त्यानंतर बघायचा आहे पहिला रिजन 1. रिजन 1, तर रिजन 1 जो आहे तो रिजन 1 मध्ये सिस्टीमची जी एनर्जी आहे E1 ही एनर्जी E1 V2 आणि V3 या पोटेन्शियल पेक्षा कमी आहे. रिजन 1 मध्ये E1 ही एनर्जी लेवल जी आहे ती V1 पोटेन्शियल च्या इक्वल आहे, बट V2 आणि V3 या पोटेन्शियल पेक्षा कमी आहे. सो रिजन 1 काय आहे, रिजन 1 हा बाउंडेड आहे. रिजन 1 काय आहे, बाउंडेड रिजन आहे. रिजन 2 बघू, रिजन 2 मध्ये V2 हे पोटेन्शियल E1 या एनर्जी पेक्षा मोठं आहे, बट E2 ही एनर्जी V3 या पोटेन्शियल पेक्षा लहान आहे. म्हणजे सेकंड रिजन E1 या एनर्जी लेवलच्या करस्पॉन्डिंग अनबाउंडेड आहे, सेकंड रिजन या E2 एनर्जी लेवलच्या करस्पॉन्डिंग अनबाउंडेड आहे, बट E2 ही जी एनर्जी आहे V3 पेक्षा कमी आहे. सो V3 या पोटेन्शियलच्या करस्पॉन्डिंग ही जी सेकंड रिजन आहे काय आहे, बाउंडेड आहे. हा काय आहे, बाउंडेड. म्हणजे सिम्पली काय करायचं, तुम्हाला चेक करायचं आहे की कुठली एनर्जी त्या सिस्टीमची किंवा त्या लेवलची एनर्जी पोटेन्शियल पेक्षा लहान आहे की जास्त आहे. ओके, सिम्पली फक्त एवढं चेक करायचं. बरं, एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन मधून तुम्हाला थोडंसं अंडरस्टँड होईल. क्वेश्चन काय करायचंय, फाइंड द सोल्युशन्स ऑफ Schrodinger equation. Find the solution of Schrodinger equation in the following regions. आणि खाली एक रिजन प्लॉट करून घ्यायचा आहे बघा. ही जी आहे ही तुमची एनर्जी लेवल आहे. ही सिस्टीमची एनर्जी आहे. ही आहे कॅपिटल ई. सिस्टीमची टोटल एनर्जी फिक्स आहे.
बघा ही आहे ही व्ही नॉट पोटेन्शियल आहे. हा पहिला रिजन आहे. हा दुसरा रिजन आहे. दुसऱ्या रिजन मध्ये जे पोटेन्शियलची व्हॅल्यू ती 0 आहे लेवल. इथे परत व्ही नॉट आहे. हा तिसरा रिजन आहे. हा चौथा रिजन आहे. या चौथ्या रिजन मध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे ही आहे मायनस व्ही नॉट. इथे पोटेन्शियलची व्हॅल्यू ही आहे 2 व्ही नॉट. हा आहे तुमचा रिजन 5. रिजन 5. डायग्राम व्यवस्थित करून घ्या. डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला कळेल नेमकं ज्यावेळेस मी आता एक्सप्लेन करेल त्यावेळेस कळेल तुम्हाला डायग्राम काय सांगते. बरं, स्क्रॉडिंजर इक्वेशन आपल्याला माहिती आहे. सिम्पली स्क्रॉडिंजर इक्वेशन लिहून द्यायचं जे काय आहे मायनस क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम डेल स्क्वेअर साय ऑफ आर प्लस व्ही ऑफ आर psi of r is equal to सिस्टीमची एनर्जी E into psi. सिस्टीमची एनर्जी E into psi of r. हे काय तुमचं टाइम इंडिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन आहे. टाइम इंडिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन. आता काय करू आपण याला डिफरंट रिजन साठी सॉल्व्ह करू. मी तुम्हाला पहिल्या रिजन साठी सॉल्व्ह करून दाखवतो. सिमिलर वेने तुम्ही सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ रिजन साठी सॉल्व्ह करू शकता. बघा पहिला घेऊ आपण रिजन 1. रिजन 1 यावरून तुम्हाला आयडिया येईल की स्क्रॉडिंजर इक्वेशनला कसं सॉल्व्ह करायचं असतं. ओके, बघा रिजन 1 मध्ये पोटेन्शियल जे आहे सिस्टीमचं व्ही ऑफ आर, या पोटेन्शियलची व्हॅल्यू काय दिली बघा केअरफुली. बघा व्ही ऑफ आरची व्हॅल्यू काय दिली आहे पहिल्या रिजन मध्ये. पहिल्या रिजनला तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर व्ही ऑफ आरची व्हॅल्यू दिली आहे व्ही नॉट, जी काय आहे कॉन्स्टंट आहे. पहिल्या रिजन मध्ये व्ही ऑफ आरची व्हॅल्यू काय आहे व्ही नॉट आहे, जी काय आहे कॉन्स्टंट आहे. आणि तुम्ही केअरफुली जर बघितलं तर सिस्टीमची एनर्जी जी आहे लेवल ई ही व्ही नॉट पेक्षा कमी आहे. एनर्जी ई काय आहे व्ही नॉट पेक्षा कमी आहे. तर व्ही नॉट पहिल्या रिजन मध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे व्ही नॉट आणि सिस्टीमची एनर्जी ई काय आहे तर या व्ही नॉट पोटेन्शियल पेक्षा कमी आहे. सिस्टीमची एनर्जी जी आहे टोटल एनर्जी ही व्ही नॉट या पोटेन्शियल पेक्षा कमी आहे. ओके, तर दोन्ही व्हॅल्यूज काय करायचे या इक्वेशन मध्ये स्क्रॉडिंजर इक्वेशन मध्ये पुट अप करायचे. तर बघा काय होईल स्क्रॉडिंजर इक्वेशन मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम डेल स्क्वेअर साय ऑफ आर डेल स्क्वेअर साय ऑफ आर प्लस नॉट पोटेन्शियल साय ऑफ आर इज इक्वल टू सिस्टीमची एनर्जी ई इंटू साय. मग या ई वाल्याला क्वांटिटीला काय करायचं इकडे लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायचं. बघा मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम डेल स्क्वेअर साय ऑफ आर प्लस v naught minus e psi of r is equal to 0. नॉट मायनस ई साय ऑफ आर इज इक्वल टू 0. सिम्प्लिसिटीसाठी आपण काय करू ही इक्वेशन 1 डायमेन्शन मध्ये घेऊ. काय करू आपण फॉर सिम्प्लिसिटी युज्ड इन 1D. 1D मध्ये म्हणजे काय तर डेल स्क्वेअर जो आहे तुमचा साय ऑफ आरच्या ठिकाणी साय ऑफ एक्स येईल, डेल स्क्वेअरच्या ठिकाणी मायनस d2 बाय dx स्क्वेअर येईल. म्हणजे याला काय करू शकतो आपण मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन पैसे. हे फक्त आपण रॅन्डम एक्झाम्पल घेत आहे प्रॅक्टिससाठी आणि तुम्हाला स्क्रॉडिंजर इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं याच्यासाठी. म्हणून आपण सिम्प्लिसिटीसाठी साय ऑफ 3 डायमेन्शन मध्ये न घेता काय करू शकतो सिम्पली 1 डायमेन्शन मध्ये घेऊ शकतो. याला काय करायचं आहे 1 डायमेन्शन मध्ये घ्यायचं. तर 1 डायमेन्शन मध्ये लॅप्लासियन ऑपरेटरची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला d2 बाय dx स्क्वेअर. हे मिळेल साय ऑफ एक्स प्लस व्ही नॉट मायनस ई साय ऑफ एक्स इज इक्वल टू 0. परत केअरफुली बघा की व्ही नॉट मायनस ईच का घेतला. कारण की इथे बघा कंडिशन काय आहे की व्ही नॉट ची व्हॅल्यू जी आहे ई पेक्षा मोठी आहे. म्हणून ऑलवेज मोठ्या व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यूज काय करायची इक्वेशन सॉल्व्ह करत असताना सबस्ट्रॅक्ट करायची. ओके, त्यानंतर आता मायनस एच क्रॉस स्क्वेअर आपण ट्वाइस एम काय करायचं या दोन्ही इक्वेशन यालाही डिवाइड करायचं आणि यालाही डिवाइड करायचं. इथे मायनस एच क्रॉस स्क्वेअर आपण ट्वाइस एम डिवाइड केल्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली d2 बाय dx स्क्वेअर साय ऑफ एक्स मिळणार. इथे मायनस ट्वाइस एम अपॉन एच स्क्वेअर व्ही नॉट मायनस ई साय ऑफ एक्स इज इक्वल टू 0 मिळणार. व्ही नॉट मायनस ई साय ऑफ एक्स इज इक्वल टू 0 मिळणार. फक्त काय केलंय दोन्ही टर्मला लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला मायनस एच क्रॉस स्क्वेअर आपण ट्वाइस एम न डिवाइड केला. मायनस एच क्रॉस स्क्वेअर आपण ट्वाइस एम न डिवाइड केला. आता ही जी क्वांटिटी आहे होल क्वांटिटीला नाव देऊ आपण अल्फा स्क्वेअर. होल क्वांटिटीला काय करू अल्फा स्क्वेअर नाव देऊ. हा काय मिळतो d2 बाय dx स्क्वेअर साय ऑफ एक्स मायनस अल्फा स्क्वेअर साय ऑफ एक्स इज इक्वल टू 0.
यामध्ये अल्फा स्क्वेअर काय आहे तर अल्फा स्क्वेअर आहे ट्वाइस एम अपॉन एच क्रॉस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये व्ही नॉट मायनस तर क्वांटम मेकॅनिक्स सॉरी मॅथमॅटिकल फिजिक्स मध्ये तुम्ही ह्या सेकंड ऑर्डर चे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहे. सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन मॅथमॅटिकल फिजिक्स मध्ये सॉल्व्ह केले. ते इक्वेशनचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर पहिल्या रिजन मध्ये येणारं वेव्ह फंक्शन साय ऑफ एक्स पहिल्या रिजन मध्ये म्हणून सफिक्स 1 साय 1 ऑफ एक्स चा डायरेक्ट सोल्युशन लिहू शकता सम कॉन्स्टंट ए e raised to the power of I sorry k नाही येणार इथे काय येणार कॉन्स्टंट अल्फा e raised to the power of I alpha x plus some constant b into e raised to the power of minus I alpha x e raised to the power of I alpha x plus some constant b into e raised to the power I alpha x ब्रॅकेट मध्ये लिहायचं की बाय सॉल्विंग सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आणि सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे आपण मॅथमॅटिकल फिजिक्स मध्ये लर्न केले आहे. तुम्हाला पहिल्या रिजन मध्ये पार्टिकलचं वेव्ह फंक्शन काय मिळालं मग सम कॉन्स्टंट ए काय मिळालं वेव्ह फंक्शन साय 1 ऑफ एक्स पहिल्या रिजन मध्ये सम कॉन्स्टंट ए तो नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट ई रेस टू द पॉवर ऑफ आय अल्फा एक्स प्लस सम कॉन्स्टंट बी ई रेस टू द पॉवर ऑफ मायनस आय अल्फा एक्स आणि ज्यामध्ये अल्फा काय आहे तर अल्फाची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ ट्वाइस एम अपॉन एच क्रॉस स्क्वेअर व्ही नॉट मायनस तर हे मिळालं तुम्हाला जनरल सोल्युशन का जनरल का म्हटलं कारण ए आणि बी याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आपण अननोन कॉन्स्टंट पिक केलेले आहे. ओके सिमिलर वेनं तुम्ही काय करू शकता रिजन 2 सेकंड रिजन मध्ये थर्ड रिजन मध्ये फोर्थ रिजन मध्ये आणि फिफ्थ रिजन मध्ये स्क्रोडिंजर इक्वेशनला सॉल्व्ह करू शकता. फक्त काय करायचं आहे सिम्पली चेक करायचे आहे की व्ही ऑफ आर ची व्हॅल्यू काय आहे आणि व्ही ऑफ आर ची जी व्हॅल्यू आहे ती ई पेक्षा मोठी आहे की व्ही ऑफ आर ची व्हॅल्यू ई पेक्षा लहान आहे. सिम्पली तुम्हाला एक तर ही केस मिळेल किंवा ही केस मिळेल. ओके अशा पद्धतीने तुम्ही स्क्रोडिंजर इक्वेशनला सॉल्व्ह करू शकता आणि त्यावरून सिस्टीमचं वेव्ह फंक्शन काय करू शकता फाइंड आउट करू शकता किंवा जर पोटेन्शियल दिलेलं असेल तर वेव्ह फंक्शन फाइंड आउट करू शकतो. जर वेव्ह फंक्शन दिलं असेल तर सिस्टीमचं पोटेन्शियल आणि टोटल एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके अशा पद्धतीने सोल्युशन करायचं असतं स्क्रोडिंजर इक्वेशनचं गिव्हन सिस्टीमच्या पोटेन्शियलवर. ओके त्यानंतर आपण एक नेक्स्ट सिम्पलेस्ट केस घेऊ ती म्हणजे फ्री पार्टिकलची. काय घेऊ एक्झाम्पल घेऊ फ्री पार्टिकल कशाचं फ्री पार्टिकल. आता तुम्हाला माहिती असेल की एखादा पार्टिकल फ्री आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो जेव्हा त्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी वन डायमेन्शन मध्ये येऊ तर पोटेन्शियल त्याचं 0 असेल और त्याचं पोटेन्शियल सम कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल व्ही नॉट. ही कंडिशन आहे दिस इज द कंडिशन फॉर पार्टिकल टू बी फ्री. ही जी आहे ही कंडिशन आहे एखादा पार्टिकल फ्री आहे असं तुम्ही केव्हा म्हणू शकता जर त्या पार्टिकलचं पोटेन्शियल 0 असेल. पोटेन्शियल 0 असेल म्हणजे तो एका ठिकाणी राहू शकत नाही अनस्टेबल पार्टिकल आहे. फ्री पार्टिकल म्हणजे अनस्टेबल केव्हा असेल जेव्हा त्या पार्टिकलची एका ठिकाणी स्टेबल राहण्याची पोटेन्शियल किंवा पोझिशन जी आहे प्रॉपर्टी जी आहे ती 0 असेल. त्याला एका ठिकाणी राहण्यासाठी कुठलीच पोटेन्शियल एनर्जी नाही तर तो फ्री असेल किंवा पोटेन्शियल असेलही तर ती कॉन्स्टंट असेल. कॉन्स्टंट असेल म्हणजे या पोझिशनला ती आहे तिच्या पोझिशनला आहे तिच्या पोझिशनला म्हणजे ती पोटेन्शियल चेंज होत नाही म्हणजे तो काही पार्टिकल कुठल्याही रिजन मध्ये जाण्यासाठी फ्री असतो. ओके तर ही कंडिशन आहे फ्री पार्टिकलची. आता काय करू आपण या फ्री पार्टिकलचं सपोज करू एम जे आहे त्या फ्री पार्टिकलचा काय आहे मास आहे एम हे मास ऑफ फ्री पार्टिकल. मग या फ्री पार्टिकल साठी आपण काय करू त्याचं स्क्रोडिंजर इक्वेशन सॉल्व्ह करू आणि बघू एनर्जीची व्हॅल्यू काय मिळते. ओके तर बघा वन डायमेन्शन साठी घेतलंय सो आपण वन डायमेन्शनल स्क्रोडिंजर इक्वेशन लिहू मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम d2 by dx square वेव्ह फंक्शन psi of x प्लस पोटेन्शियल v of x psi of x इज इक्वल टू त्या पार्टिकलची एनर्जी E इंटू psi of x. यूज करायचं आहे की पोटेन्शियल v of x जे पार्टिकलचं 0 आहे फॉर फ्री
फ्री पार्टिकल असल्यामुळे त्याचं पोटेन्शियल काय आहे, 0. पोटेन्शियल 0 वरच्या इक्वेशन मध्ये पुट करायचं. वरच्या इक्वेशन मध्ये पोटेन्शियल 0 पुट केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला मिळेल मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम d2 बाय dx स्क्वेअर psi of x is equal to energy E into psi of x. Energy E into psi of x. आता हे इक्वेशनला सॉल्व्ह करण्या अगोदर बघा, की क्वांटम मेकॅनिक्स मध्ये स्टँडर्ड रिझल्ट आहे. तो म्हणजे काय, द वेव्ह फंक्शन. काय रिझल्ट, द वेव्ह फंक्शन associated with free particle. जो फ्री पार्टिकल आहे त्या फ्री पार्टिकल असोसिएटेड वेव्ह फंक्शनचा एक स्टँडर्ड रिझल्ट आहे. तो म्हणजे काय, द वेव्ह फंक्शन असोसिएटेड विथ फ्री पार्टिकल इज प्लेन वेव्ह. आणि ती काय असतं प्लेन वेव्ह, साय ऑफ एक्स इज इक्वल टू सम कॉन्स्टंट ए ई रेस टू द पॉवर ऑफ आय के एक्स प्लस सम कॉन्स्टंट बी ई रेस टू द पॉवर ऑफ मायनस आय के एक्स, ई रेस टू द पॉवर ऑफ बी मायनस आय के एक्स. ही साय ऑफ एक्सची व्हॅल्यू जर का तुम्ही या इक्वेशन मध्ये पुटअप केली आणि या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एनर्जीची व्हॅल्यू मिळते. बघा, एनर्जीची व्हॅल्यू मिळते ई इज इक्वल टू एच क्रॉस स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम. ज्यामध्ये के काय आहे, तर के आहे मोमेंटम. के काय आहे, मोमेंटम ऑफ द पार्टिकल. के काय आहे, मोमेंटम आहे पार्टिकलचं. आणि के टेक्स एनी व्हॅल्यू. के जे पार्टिकलचं फ्री पार्टिकल असल्यामुळे के हे मोमेंटम पार्टिकलचं एनी व्हॅल्यू घेऊ शकतो. के टेक्स एनी व्हॅल्यू which is implies that the energy E जी आहे एच क्रॉस स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम इज टेकिंग any value so that free particle is unbounded. जर फ्री पार्टिकलची एनर्जी कुठली व्हॅल्यू देत असेल, म्हणजे फ्री पार्टिकलला कुठली एनर्जी असेल, तर तो फ्री पार्टिकल काय अनबाउंडेड आहे. मग आपण या पार्टिकलला बाउंडेड करण्यासाठी काय करत असतो, सो फॉर बाउंडिंग, यालाच म्हणू शकतो और बाउंडिंग और so for bounding or restricting the motion, the free motion म्हणून आपण त्याला, the free motion of particle, we use 1D or 2D potential. ओके, आणि त्या पार्टिकलच्या एनर्जीवर काहीतरी रेस्ट्रिक्शन आणण्यासाठी, त्या पार्टिकलच्या एनर्जीला काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू देण्यासाठी आपण काय करतो, पार्टिकलचं मोशन 1 डायमेन्शन और 2 डायमेन्शन बॉक्स मध्ये घडवून आणतो. इथून तुम्हाला रिझन कळालं असेल की 1D आणि 2D बॉक्स मध्ये पार्टिकलचं मोशन आपण काय घेतो, कारण पार्टिकल जर का बॉक्समध्ये रिस्ट्रिक्ट केला नाही तर तो फ्री स्पेसमध्ये कुठेही मूव्ह करू शकतो आणि त्याची एनर्जी कुठल्याही व्हॅल्यू एक्सप्रेस करू शकतो. त्यानंतर पहिली घ्यायची केस ही म्हणजे पार्टिकल इन 1D. particle in 1D stands for one dimensional. Okay, particle in 1D potential वेल म्हणजे काय, विहिरीसारखी एकदम खोल. 1 डायमेन्शनल पोटेन्शियल वेल मध्ये पार्टिकलचं मोशन आहे. 1D पोटेन्शियल जे आहे ते 2 वेव्ह असतं. 1D पोटेन्शियलच्या पण 2 केसेस आहेत. एक आहे सिमेट्रिक, 1 डायमेन्शन सिमेट्रिक, आणि दुसरं आहे 1 डायमेन्शन असिमेट्रिक. 1 डायमेन्शन सिमेट्रिक पोटेन्शियल वेल आहे आणि दुसरे आहे असिमेट्रिक पोटेन्शियल. यामध्ये आपण काय करू, पहिली असिमेट्रिक पोटेन्शियल वेल डिस्कस करू आणि दुसरी सिमेट्रिक पोटेन्शियल. काय आपण 1 डायमेन्शनल सिमेट्रिक पोटेन्शियल, 1 डायमेन्शन सॉरी असिमेट्रिक. कुठली घेऊ पहिली, असिमेट्रिक. असिमेट्रिक घेतली
त्यानंतर मग तुम्हाला सिमेट्रिक आणि असिमेट्रिक मधला डिफरन्स कळेल. वन डायमेन्शनल असिमेट्रिक पोटेन्शियल वेल. असिमेट्रिक पोटेन्शियल वेल अगोदर तुम्ही काढून घ्या, त्यानंतर आपण त्याचं पोटेन्शियल डिफाईन करू आणि तुम्हाला बाकीचे सर्व रिझल्ट. याला आपण सॉल्व्ह नाही करणार. स्क्रॉडिंजर इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं मी तुम्हाला अगोदर एक एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे. बस त्या टाईपनं तुम्ही या स्क्रॉडिंजर इक्वेशनला या पोटेन्शियल वेल साठी सॉल्व्ह करू शकता. मी तुम्हाला याचे स्टँडर्ड रिझल्ट आणि ते रिझल्ट कसे कॅल्क्युलेट करणार तेवढेच सांगणार. ओके, तर या इथे पोटेन्शियल जे असेल इनसाइड हा जो रिजन आहे 0 to A, या रिजन मध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे 0. हा एक फ्री पार्टिकल आहे ज्याचा मास आहे m. 0 to A रिजन मध्ये पोटेन्शियल आहे 0 आणि आउटसाइड द रिजन पोटेन्शियल जे आहे त्याची व्हॅल्यू काय इन्फिनिटी आहे. ही आहे एक्स ऍक्सिस आहे, ही एक्स इज इक्वल टू 0 आणि आहे एक्स इज इक्वल टू ए. एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू ए. असिमेट्रिक का म्हटलं, कारण बघा हा बॉक्स जो आहे तो एक्स इज इक्वल टू 0 या ओरिजिनच्या फक्त एका साईडलाच आहे. जेवढी याची लेंथ एक पॉझिटिव्ह एक्स एक्सिसला आहे तेवढी लेंथ निगेटिव्ह एक्स एक्सिसला आहे नाही. सो याला असिमेट्रिक वेल म्हणायची. वन डायमेन्शनल असिमेट्रिक वेल. वन डायमेन्शनल असिमेट्रिक वेल मध्ये पार्टिकल एम असणाऱ्या पार्टिकलच्या मोशन डिस्क्राईब करण्यासाठी आपण त्याचं पोटेन्शियल डिफाईन करत असतो. बघा ते पोटेन्शियल काय असतं, व्ही ऑफ एक्स हे पोटेन्शियल असतं, याची व्हॅल्यू असते 0. कुठे एक्स ची व्हॅल्यू 0 व्हॅल्यू असते कुठून कुठपर्यंत, जेव्हा 0 लेस दॅन एक्स लेस दॅन ए. म्हणजे पार्टिकल एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू ए याच्या आतमध्ये जर असेल तर त्याला 0 पोटेन्शियल असते आणि याच्या अदरवाईज जो रिजन असतो त्या रिजन मध्ये त्याची व्हॅल्यू असते इन्फिनिटी. अदरवाईज काय असते इन्फिनिटी असते. आणि आपण ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शनच्या प्रॉपर्टीज मध्ये बघितलेले आहे की जिथे जिथे पोटेन्शियल इन्फिनिटी असते तिथे वेव्ह फंक्शन काय असते 0 असते. यावरून तुम्ही बाउंड्री कंडिशन लिहू शकता की पार्टिकलचं जे वन डायमेन्शनल पोटेन्शियल आहे, वन डायमेन्शनल पोटेन्शियल असणाऱ्या पार्टिकलच्या मोशनच्या करस्पॉन्डिंग जे काही वेव्ह फंक्शन असेल, वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. कुठे एक एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू ए, दोन ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 0 असेल. का 0 असेल तर कॉमन सेन्सचा विचार तर कॉमन सेन्सने तुम्ही सांगू शकता किंवा ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शनच्या प्रॉपर्टीनुसार सांगू शकता की आपल्याला माहिती आहे की जिथे पोटेन्शियल 0 इन्फिनिटी असते, इन्फिनाइट पोटेन्शियलच्या रिजन मध्ये पार्टिकलचं वेव्ह फंक्शन 0 असतं. जर ती वेव्ह फंक्शन 0 नसेल तर ते ऍक्सेप्टेबल वेव्ह फंक्शन नसते. ओके, तर ही जी आहे ही आहे बाउंड्री कंडिशन आणि हे आहे पोटेन्शियल. ही बाउंड्री कंडिशन आणि या पोटेन्शियलचा यूज करून तुम्ही काय करायचं, वन डायमेन्शनल स्क्रॉडिंजर इक्वेशन जे आहे मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम d2 psi of x upon dx square plus v of x psi of x is equal to the पार्टिकलची एनर्जी E into psi of x याला सॉल्व्ह करायचंय. यामध्ये या बाउंड्री कंडिशनचा यूज करायचा आहे आणि पोटेन्शियल v of x ची व्हॅल्यू 0 द्यायची आहे. कुठे फॉर 0 लेस दॅन एक्स लेस दॅन ए या रिजन मध्येच काय करायचं, याला सॉल्व्ह करायचं. या इक्वेशन मध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू 0 पुट केली आणि सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन येईल. ते सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह करायचं. मग जनरल कॉन्स्टंट मध्ये इक्वेशन येईल. त्या कॉन्स्टंट मध्ये येणाऱ्या इक्वेशनला परत त्या दोन बाउंड्री कंडिशन यूज करायच्या आणि सगळी काही क्रियाक्रम सगळी प्रोसिजर केल्यानंतर फायनल रिझल्ट जो तुम्हाला ऑप्टेन होईल वेव्ह फंक्शनचा, फायनल रिझल्ट काय असेल तर साय एन ऑफ एच हा रिझल्ट ऑप्टेन होईल तुम्हाला अंडर रूट 2 अपॉन ए साइन एन पाय एक्स अपॉन ए, साइन एन पाय एक्स अपॉन ए. आणि हा इक्वेशन नंबर 1 आणि ही इक्वेशन नंबर 1 हे आहे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट इक्वेशन. याला करायचं आहे ब्रॅकेट आणि याला लक्षात ठेवायचं आहे. इथे लिहून घ्यायचंय खाली इक्वेशन 1 काय तिथं, इक्वेशन 1 use the wave function of the particle of mass m moving in one dimension किंवा 1D asymmetric one dimension asymmetric potential wave of width a for nth state. Result
जो इक्वेशन 1 मध्ये दिलेला रिझल्ट आहे, त्या इक्वेशन 1 मध्ये दिलेल्या रिझल्टला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. ओके, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरा रिझल्ट म्हणजे एनर्जीचा, या स्टेटमध्ये पार्टिकलच्या एनर्जीचा, आणि तो आहे एनर्जी En इज इक्वल टू असते n स्क्वेअर पाय स्क्वेअर h क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस m a स्क्वेअर. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 ला आपण करायचं आहे बॉक्स. इक्वेशन 2 ला कसं लक्षात ठेवायचं आहे, इक्वेशन 2 काय रिप्रेझेंट करतो तुम्हाला, इक्वेशन 2 च्या खाली लिहून घ्यायचं आहे इक्वेशन 2 gives the energy of the particle of mass small m in nth state moving in 1D asymmetric potential wave of width A. पहिला वाला रिझल्ट आणि दुसरा वाला रिझल्ट हे तुम्ही पाठ करून ठेवले तरी चालते, अक्षरशः पाठ करून ठेवायचे. ओके, हे दोन्ही रिझल्ट कशासाठी आहे, पोटेन्शियल विड्थ ए असतानाचे रिझल्ट आहे. ओके, हे दोन इक्वेशन लक्षात ठेवायचेच आहे. त्यानंतर एक जनरल रिलेशन लक्षात ठेवायचं आहे की साइन ऑफ एक्स काय असतो, तर √2 अपॉन विड्थ साइन n पाय एक्स अपॉन विड्थ, √2 अपॉन विड्थ आणि साइन n पाय एक्स अपॉन विड्थ. आणि एनर्जी असते En इज इक्वल टू n स्क्वेअर पाय स्क्वेअर h क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस m विड्थ स्क्वेअर. हे दोन जनरल रिझल्ट आहे. यामध्ये विड्थ काय आहे, तर विड्थ ही आहे विड्थ ऑफ द असिमेट्रिक पोटेन्शियल वेव्हची विड्थ आहे. असिमेट्रिक पोटेन्शियल वेव्हची विड्थ आहे. यामध्ये यांची व्हॅल्यूज घेतलेली का आपण, नाही, यांच्या बद्दल सांगितलेलं नाही, तर इथे वाटलं तर लिहून घ्यायचंय. n जो आहे यांची व्हॅल्यू असते 1 2 3 अप टू सो ऑन. सिमिलरली इथे पण यांच्या व्हॅल्यू असते 1 2 3 अप टू सो ऑन. n इज इक्वल टू 1 2 3 अप टू सो ऑन, 1 2 3 अप टू सो ऑन. त्यानंतर इथे फॉर ग्राउंड स्टेट हा पण रिझल्ट लिहून घ्यायचा आहे. फॉर ग्राउंड स्टेट मध्ये काय सांगू शकतो आपण की ग्राउंड स्टेट साठी यांची व्हॅल्यू सर्वात लोएस्ट व्हॅल्यू ऍक्सेप्टेबल यांची कुठली 1, तो साइन ऑफ एक्स ची व्हॅल्यू असते √2 बाय a साइन पाय एक्स अपॉन ए. हे आहे ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन, आणि ग्राउंड स्टेटची एनर्जी आहे E1 इज इक्वल टू पाय स्क्वेअर h क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस m a स्क्वेअर. आणि nth स्टेटची एनर्जी आपण इन टर्म्स ऑफ ग्राउंड स्टेट कशी लिहू शकतो, En इज इक्वल टू n स्क्वेअर इंटू E1. ही आहे nth स्टेटची एनर्जी इन टर्म्स ऑफ ग्राउंड स्टेट एनर्जी, आणि ही आहे ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन, आणि ही आहे ग्राउंड स्टेटची एनर्जी. ओके, हे जे काही रिझल्ट मी या स्लाइड्स वर एक्सप्लेन केलेलं आहे कशाचे, पार्टिकल इन असिमेट्रिक पोटेन्शियल वेव्ह, तर हे रिझल्ट तुम्ही जसेच्या तसे लक्षात ठेवायचे आहे. कारण इट इज हॅड नो अल्टिमेट, कारण तुमच्याकडे वेळही नाही रिझल्ट तुम्ही डिराईव्ह करण्यासाठी, त्यामुळे रिझल्ट लक्षातच ठेवायचे आहे. त्यानंतर यामध्ये आणखी काही की पॉईंट्स आहेत. की पॉईंट्स मध्ये पहिला की पॉईंट्स काय आहे की एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पी. हे काय आहे, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ मोमेंटम ऑपरेटर in any state of 1D motion of particle. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पी म्हणजे काय आहे, तर ही जे सिम्बॉल दिसते तुम्हाला हे काय आहे, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ मोमेंटम ऑपरेटर इन एनी स्टेट ऑफ 1 डायमेन्शनल मोशन ऑफ पार्टिकल
इन असिमेट्रिक वेल, आणि हा रिझल्ट लक्षात ठेवायचा आहे की याची व्हॅल्यू काय असते, ऑलवेज 0 असते. याची व्हॅल्यू ऑलवेज 0 असते. हा एक की पॉईंट किंवा की रिझल्ट आहे. दुसरा की रिझल्ट म्हणजे काय आहे, तर मिनिमम एनर्जी. कधी कधी एक्झाम मध्ये असे विचारू शकता की वन डायमेन्शनल बॉक्स मध्ये पार्टिकलची सर्वात लोएस्ट और सर्वात मिनिमम एनर्जी किती पॉसिबल आहे, तर ती मिनिमम एनर्जी असते बघा एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 8m ए स्क्वेअर. ही जी आहे ए विड्थ असणाऱ्या वन डायमेन्शनल बॉक्स मध्ये असणाऱ्या पार्टिकलची सर्वात स्मॉलेस्ट मिनिमम एनर्जी पॉसिबल आहे. ह्या रिझल्ट कशावरून काढलेला असतो, तर हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपलचा यूज करून हा रिझल्ट काढलेला असतो. तो रिझल्ट कॅल्क्युलेट केलेला असतो. जेवढं काही मी तुम्हाला सिमेट्रिक वेल बद्दल सांगितलंय सर्व तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायचं आहे. केअरफुली लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर वाटलं तर आणखी लक्षात ठेवायचं आहे की दुसरं काय आहे की नंबर ऑफ नोड्स, नंबर ऑफ nodes in nth state of 1D asymmetric potential wave. वन डायमेन्शनल असिमेट्रिक पोटेन्शियल वेल मध्ये nth स्टेट मध्ये मोशन करत असणाऱ्या पार्टिकलला किती नंबर ऑफ नोड्स. नोड्स म्हणजे काय, तर नोड्स म्हणजे अ पॉइंट at which wave function is झिरो. नोड म्हणजे काय, तर नोड म्हणजे असा पॉइंट ज्या पॉइंटवर वेव्ह फंक्शन काय असतं, झिरो असतो. मग nth स्टेट मध्ये जर पार्टिकल मोशन करत असेल वन डायमेन्शनल असिमेट्रिक पोटेन्शियल वेल, तर त्याला किती नंबर ऑफ नोड्स असतात, वन डायमेन्शनल पोटेन्शियल वेल, तर त्याची व्हॅल्यू असते n-1 आणि काय, एक्सक्लुडिंग बाउंड्री. बाउंड्रीचे पॉइंट्स एक्सक्लूड करून, म्हणजे बाउंड्रीचे पॉइंट इन्क्लूड न करतात, एक्सक्लुडिंग बाउंड्री. बाउंड्री पॉइंटला इन्क्लूड न करता nth स्टेट मध्ये किती नंबर ऑफ नोड्स असतात, तर n-1. तर एक हा एक रिझल्ट आणि हा एक रिझल्ट लक्षात ठेवा. हे रिझल्ट तुम्हाला मला वाटत नाही सेटमध्ये क्वेश्चन विचारतील, बट यावर क्वेश्चन तुम्हाला TIFR, जेस्ट यासारख्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारू शकतो. ओके, सर्व उद्या गोष्टी कशाच्या रिलेटेड, वन डायमेन्शनल बाउंडेड मोशन ऑफ पार्टिकल इन असिमेट्रिक पोटेन्शियल वेल. त्यानंतर आता दुसरं बघू आपण सिमेट्रिक पोटेन्शियल वेल. दुसरं आहे 1D मोशन ऑफ पार्टिकल इन सिमेट्रिक पोटेन्शियल वेल. सिमेट्रिक पोटेन्शियल वेल यामध्ये फक्त काय होणार, तर सिमेट्रिक पोटेन्शियल वेलचे एकदा डायग्राम बघून घ्या. एकदा डायग्राम तुम्हाला डायग्राम मधला फरक कळला सिमेट्रिक आणि सिमेट्रिक साठी कोणती, बाकी रिझल्ट लक्षात ठेवणं जास्त त्रासदायक नाही, कारण हे रिझल्ट तुम्ही ग्रॅज्युएशन पासून एकत वाचत आलेले आहे, त्यामुळे हे रिझल्ट लक्षात ठेवणं जास्त एवढं काही अवघड नाही. बघा हे इन्फिनिटी नाही, इन्फिनिटी ही काय सिमेट्रिक वेल आहे. सो याच्या मिडल मध्ये काय असतो, इथे असतो x इज इक्वल टू 0 पॉईंट. हे आहे, हा आहे प्लस a/2, हा आहे मायनस a/2. तुम्हाला डायग्राम पाहिल्या पोटेन्शियलची कळायला असेल की याला सिमेट्रिक आणि अगोदरच्याला सिमेट्रिक का म्हटले आहे. का म्हटले, कारण की x इज इक्वल टू 0च्या राईट साईडला जेवढा आहे तेवढाच लेफ्ट साईडला बॉक्स आहे. अगोदरच्या केसमध्ये फक्त 0च्या एका साईडला शिफ्टेड होता म्हणून तो असिमेट्रिक होता. हा 0च्या दोन्ही साईडला इक्वल आहे, सो काय सिमेट्रिक आहे. ओके, डायग्रामचा फरक फक्त एवढा. पोटेन्शियल काय असतं, सिमेट्रिक पोटेन्शियल वेल मध्ये व्ही ऑफ एक्स ची व्हॅल्यू असते 0. कुठे, तर -a/2 पेक्षा x -a/2 ते +a/2 या रिजन मध्ये x ची व्हॅल्यू कुठली असेल तर तिथे पोटेन्शियल 0 आहे आणि इन्फिनिटी आहे अदरवाईज. तर कसं ओळखायचंय, सिमेट्रिक आणि सिमेट्रिक पोटेन्शियल दिले आहे का, एक तर पोटेन्शियलच्या व्हॅल्यूवरून ओळखायचं आहे किंवा डायग्राम वरून ओळखायचं. डायग्राम वरून ओळखणं इझी आहे ऍज कम्पेअर टू पोटेन्शियलची व्हॅल्यू, बट असं गरजेचं नाही तुम्हाला क्वेश्चन मध्ये डायग्राम मध्ये दिलेलं राहील, कधी कधी पोटेन्शियल सुद्धा दिलेलं असू शकतं. याला परत तीच प्रोसेस -h² अपॉन ट्वाइस m d2/dx² psi of x प्लस v of x psi of x इज इक्वल टू एनर्जी E psi of x यामध्ये पुटअप करायचं आहे, कुठल्या रिजन मध्ये सॉल्व्ह करायचं आहे, फॉर
मायनस ए बाय टू लेस दॅन एक्स लेस दॅन ए बाय टू या रिजन मध्ये सॉल्व्ह करायचं. या रिजन मध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू द्यायची आहे 0, पोटेन्शियलची व्हॅल्यू द्यायची आहे 0 आणि बाउंड्री कंडिशन कुठल्या यूज करायचे आहे, तर बाउंड्री कंडिशन यूज करायची आहे की वेव्ह फंक्शन जे असेल, वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू 0 असेल. पहिली एक्स इज इक्वल टू मायनस ए बाय टू ला आणि दुसरी एक्स इज इक्वल टू प्लस ए बाय टू. दोन बाउंड्री कंडिशन आणि ही पोटेन्शियलची व्हॅल्यू पुट करून इक्वेशनला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, मी सॉल्व्ह करून नाही दाखवणार, याला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला येणारा जो स्टँडर्ड रिझल्ट आहे त्या रिझल्टची व्हॅल्यू असते साय एन ऑफ एक्स. एनएच स्टेट कुठली सिमेट्रिक पोटेन्शियल वेल मध्ये एनएच स्टेट मध्ये पार्टिकल वेव्ह फंक्शन, तर त्याचा स्टँडर्ड रिझल्ट आहे बघा अंडर रूट 2 बाय ए अंडर रूट 2 बाय ए साइन एन बाय एक्स अपॉन ए आणि दुसरा आहे अंडर रूट 2 बाय ए कॉस एन बाय एक्स अपॉन ए. साइन वाले व्हॅल्यू केव्हा यूज करायच्या, ज्यावेळेस एन काय असेल, इव्हन असेल. एन काय असेल, एनची व्हॅल्यू जर इव्हन स्टेट म्हणजे एन इज इक्वल टू 2, 4, 6 अशा व्हॅल्यू जर मध्ये विचारलेले असेल तर तेव्हा एन एच स्टेटच्या करस्पॉन्डिंग साइन वाला फॉर्म्युला घ्यायचा आणि यांच्या जर ऑड व्हॅल्यूज असतील तर काय करायचं आहे, कॉस वाला फॉर्म्युला घ्यायचा आहे. सायन काय आहे, तर सायन आहे वेव्ह फंक्शन of the wave function of the particle moving in nth state of the one-dimensional symmetric potential wave. या रिझल्टला तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवायचं. एनर्जीचं एक्सप्रेशन सेम, एनर्जी एनएच स्टेटमध्ये एनर्जीचं एक्सप्रेशन सेम, तेच एन स्क्वेअर पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम ए स्क्वेअर. इथे एका घेतलंय तोच रिझन की ए काय आहे, सिमेट्रिक पोटेन्शियल वेलची विड्थ आहे, सिमेट्रिक पोटेन्शियल वेलची विड्थ आहे. यांची व्हॅल्यू तीच 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी पर्यंत यांची कुठली व्हॅल्यू घेऊ शकते. ओके, यांची कुठली व्हॅल्यू घेऊ शकते. ग्राउंड स्टेटसाठी यांची व्हॅल्यू काय असेल, 1 असेल. एनर्जी इव्हन काय असेल, पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम ए स्क्वेअर. एन इज इक्वल टू 1, 1 काय ऑड आहे, 1 ऑड आहे म्हटल्यानंतर साय1 वेव्ह फंक्शन काय असेल ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग, तर साय1 असेल अंडर रूट 2 बाय ए. ऑड फंक्शन साठी काय करतो आपण, कॉस. ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन असेल कॉस पाय एक्स अपॉन ए, कॉस पाय एक्स अपॉन ए. याला एन इज इक्वल टू 1 ऑर ग्राउंड स्टेट म्हणून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवण्याची गरज नाही, सिम्पली एन वाला फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल तर त्यामध्ये एन इज इक्वल टू 1 पुट करून तुम्ही ग्राउंड स्टेट साठी कॅल्क्युलेट करू शकता. ओके, ठीक आहे. त्यानंतर यामध्ये जसे काही रिझल्ट आपण पहिल्या असिमेट्रिक पोटेन्शियल वेल मध्ये लक्षात ठेवले, तसेच काहीचे रिझल्ट या सिमेट्रिक पोटेन्शियल वेल मध्ये सुद्धा लक्षात ठेवायचे. आणि ते रिझल्ट काय आहे, तर पहिला रिझल्ट आहे तो एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स. हे काय आहे, तर एक्सपेक्टेशन और मीन व्हॅल्यू ऑफ पोझिशन ऑपरेटर in any nth state of symmetric potential symmetric 1D potential wave. या एक्सपेक्टेशन एक्स आणि रिझल्ट काय आहे लक्षात ठेवण्याचा, एक्सपेक्टेशन एक्स असतो 0 आणि दुसरा रिझल्ट आहे एक्सपेक्टेशन पी. परत हे काय, एक्सपेक्टेशन और मीन वैल्यू ऑफ मोमेंटम ऑपरेटर in any nth state of 1D symmetric potential wave. याचं पण आन्सर काय असतं,
तर याची पण व्हॅल्यू असते 0. याची पण व्हॅल्यू असते 0. त्याच्यामध्ये असिमेट्रिक का सिमेट्रिक पोटेन्शियल वेव्हमध्ये सिमेट्रिक पोटेन्शियल वेव्हमध्ये यामध्ये कशा टाईपचा क्वेश्चन विचारू शकतात एक क्वेश्चन घेऊ आपण त्यावरनं काय करू थोडंसं कन्सेप्ट समजण्याचा प्रयत्न करू. ओके, एक्झाम्पल घ्यायचं आहे. एक्झाम्पल नंबर 1 काय एक्झाम्पल 1 द normalize wave function the normalized wave function of the particle in 1D symmetric potential well is sin of x. Then calculate the average value calculate the average value of IH cross DDX. IH cross DDX ची काय करायची ॲव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर बघा मायनस आय एच क्रॉस किंवा प्लस आय एच क्रॉस मायनस आय एच क्रॉस प्लस मायनस काही असलं तरी सोल्युशन मध्ये काय सांगितलेलं नॉर्मलाइज व्हेव फंक्शन साइन ऑफ एक्स आहे. हे काय साइन ऑफ एक्स हे काय आहे नॉर्मलाइज साइन ऑफ एक्स आहे नॉर्मलाइज व्हेव फंक्शन. नॉर्मलाइज व्हेव फंक्शन आहे म्हणजे काय तर इंटिग्रेशन ओव्हर ऑल स्पेस साइन ऑफ एक्स साइन स्टार ऑफ एक्स साइन ऑफ एक्स डी एक्स याची व्हॅल्यू काय 1 आहे. याची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे व्हेव फंक्शन नॉर्मलाइज आहे. आता केअरफुली बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला ऑपरेटर दिलेला आहे इनी ऑपरेटर घेऊ आपण. ठीक आहे आपण डिनोट करू. ठीक आहे आपण काय डिनोट केलं हे तुम्हाला कळेल की मायनस आय एच क्रॉस डी डी एक्स हा जो आहे हा काय वन डायमेन्शनल मोमेंटम ऑपरेटर आहे. काय वन डायमेन्शनल मोमेंटम ऑपरेटर आता एक्झाम क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे तर दिलेलं नाही की वन डायमेन्शनल सिमेट्रिक पोटेन्शियल वेलची वेट कुठून कुठपर्यंत आहे का कारण की सिमेट्रिक काय म्हटल्यानंतर तुम्ही तुमची वेल ए घेऊ शकता वेल टू ए घेऊ शकता 3A किती ए घेऊ शकता. मी कुठल्याही स्टेटसाठी घेतली म्हणजे विड काहीही घ्या फक्त या रिझल्टसाठी एक्सपेक्टेशन व्हॅल्यू सांगायची. बट आपण आत्ताच रिझल्ट बघितला की काय एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ पी कॅप म्हणजेच काय तर एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ मायनस आय एच क्रॉस डीडीएक्स म्हणजेच हे काय इंटिग्रेशन आहे ऑल स्पेस इंटिग्रेशन ओव्हर ऑल स्पेस साइन स्टार ऑफ एक्स मायनस आय एच क्रॉस डीडीएक्स साइन ऑफ एक्स डीएक्स याची व्हॅल्यू काय मिळणार आहे तुम्हाला तुम्ही एन स्टेट मध्ये एन ची व्हॅल्यू 1 घ्या 2 घ्या 3 घ्या किती घ्या आणि पोटेन्शियल त्या बॉक्सची विड्थ पण किती घ्या याची आन्सर तुम्हाला मिळणार आहे ते 0 मिळणार आहे. याचा आन्सर 0 मिळणार आहे. गिवन क्वेश्चनचा आन्सर काय आपल्या 0. गिवन क्वेश्चनचा आन्सर काय 0. आता मी हा क्वेश्चन ह्याच्यासाठी म्हणजे हा जो पॉईंट आहे थेरॉटिकल पॉईंट याच्यासाठी सांगितलाय. अशा टाईपचे क्वेश्चन्स जे तुम्ही थेरॉटिकल नोटच्या फॉर्मॅटमध्ये पॉईंट लिहितात त्याचे असे क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने विचारू शकता हे त्यासाठी फक्त हा क्वेश्चन घेतलेला आहे. यावर क्वेश्चन्स म्हणजे व्हरायटी टाईपचे वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन बनवू शकतात. त्यामध्ये नेमका क्वेश्चन कसा घ्यायचा कसं नाही कारण सेटमध्ये एकदम इझी लेवलचे क्वेश्चन विचारतात. ओके वाटलं आणखी एक क्वेश्चन घेऊच यावर आपण क्वेश्चन नंबर 2 तो म्हणजे काय लेट E1 बी द ground state E1 be the ground state energy of the particle of mass small m in one dimensional potential wave. वन डायमेन्शनल पोटेन्शियल वेव्ह सिमेट्रिक का सांगितलं मी कारण
पार्टिकल सिमेट्रिक वेल मध्ये असो असिमेट्रिक वेल मध्ये असो एनर्जीचा फॉर्म्युला सेम आहे. सो म्हणून इथे सिमेट्रिक सांगितलेलं आहे. लेट E1 बी द ग्राउंड स्टेट एनर्जी ऑफ द पार्टिकल ऑफ मास m इन वन डायमेन्शनल सिमेट्रिक वेल. Then the ratio of E3 upon E1 is E3 upon E1 चा रेशोची व्हॅल्यू काढायची आहे. ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे E3 इज एनर्जी इन थर्ड का नाही एनर्जी इन फोर्थ एक्साइटेड स्टेट इन E3 काय आहे E3 ही वाय व्हॅल्यू आहे एनर्जी इन फोर्थ एक्साइटेड स्टेट. याला कसं सॉल्व्ह करू शकतो आपण तर सोल्युशन आपल्याला माहिती आहे की En काय असतो En आहे n स्क्वेअर E1 En आहे n स्क्वेअर E1. यांची व्हॅल्यू किती दिलेली इथे 3 यांची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3. तर यावरून तुम्ही काय सांगू शकता E3 इज इक्वल टू 3 स्क्वेअर E1 E3 इज इक्वल टू 3 स्क्वेअर E1. यालाच कसं लिहू शकतो तुम्ही E3 अपॉन E1 इज इक्वल टू 9 E3 अपॉन E1 इज इक्वल टू 9. आणि हेच तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन मध्ये विचारलेलं होतं. कधी कधी क्वेश्चन्स मध्ये असंही विचारू शकता की E1 अपॉन E3 काय आहे E1 अपॉन E3 काय इन 1/9 E1 अपॉन E3 काय इन 1/9. ओके अशा टाइपचे क्वेश्चन्स हे तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी एक्झाम मध्ये विचारू शकतात. सो तुम्हाला NH स्टेट मध्ये एनर्जी आणि NH स्टेट मध्ये वेव्ह फंक्शनचे रिझल्ट जर का लक्षात असेल तर तुम्ही अशा लहान मोठ्या क्वेश्चन्स मध्ये काय होणार नाही कन्फ्युज होणार नाही. लहान मोठ्या क्वेश्चन्स मध्ये कन्फ्युज होणार नाही. ओके तर आणखी एक क्वेश्चन घेऊ. त्या क्वेश्चन वरून तुमचा कन्सेप्ट आणखी क्लिअर बघा. क्वेश्चन 3 तो काय आहे लेट psi3 of x be the wave function psi3 of x be the wave function of the particle in n is equal to 3 state of 1D asymmetric potential where calculate the energy of the particle in second level म्हणजेच काय n is equal to 2 in terms of n is equal to 3 level. क्वेश्चन थोडंसं कॉम्प्लिकेटेड बघा. क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे n इज इक्वल टू 3 लेवलच्या करस्पॉन्डिंग एनर्जी काढायची. ही एनर्जी काय मिळेल तुम्हाला E3 इज इक्वल टू 3 स्क्वेअर म्हणजे 9 E1 काय मिळेल 9 E1. n इज इक्वल टू 2 स्टेटची काढायची म्हणजे E2 ची व्हॅल्यू काढायची आहे. बट इन टर्म्स ऑफ E3 E2 ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला जनरल फॉर्म्युलानुसार E2 इज इक्वल टू 2 स्क्वेअर E1 म्हणजे E2 इज इक्वल टू 2 स्क्वेअर म्हणजे 4 E1. इथे आपल्याला 9 E1 कन्वर्ट करायचा आहे. सो इथे काय करू आपण 4 इंटू 9 ने मल्टिप्लाय 9 ने डिवाइड करू E1 9 ने मल्टिप्लाय 9 ने डिवाइड करू E1. मग तुम्हाला काय मिळतो इथे 4/9 इंटू 9 E1 9 E1 म्हणजे काय तर E3 आहे म्हणजे हा मिळाला तुम्हाला 4/9 इंटू E3 4/9 इंटू E3 ही मिळाली तुम्हाला E2 ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ E3. असे थोडेसे टीडीएस टाइपचे आणि थोडेसे फ्लक्च्युएटिंग टाइपचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला सेटमध्ये विचारू शकतात. ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन मध्ये होतं काहीच नाही. क्वेश्चन मध्ये तसं दिलेलं काहीच नव्हतं एवढा अवघड. बट हा क्वेश्चन इटसेल्फ अवघड बनला कशामुळे तर थोडंसं थिअरॉटिकल मॅटर जे होतं तो थोडं कॉम्प्लिकेटेड दिलं होतं त्यामुळे. ओके त्यानंतर नेक्स्ट आहे सी ते म्हणजे पार्टिकल इन 2D पोटेन्शियल वेव्ह. पार्टिकल इन 2D पोटेन्शियल वेव्ह. आता याला जास्त डिटेल मध्ये घेणार नाही आपण यामध्ये
बट यामधले रिझल्ट तुम्हाला डायरेक्टली जनरलाइज रिझल्ट सांगतो. 2D पोटेन्शियल वेलमध्ये पोटेन्शियल तुम्हाला 2 कोऑर्डिनेटमध्ये दिलेलं राहील, एक्स आणि वाय. याची व्हॅल्यू असेल 0. कुठे? एक्सची व्हॅल्यू 0 लेस दॅन एक्स लेस दॅन ए आणि 0 लेस दॅन वाय लेस दॅन बी. एक्सची व्हॅल्यू 0 टू ए आणि वायची व्हॅल्यू 0 टू बी रिजन मध्ये असेल तर पोटेन्शियल 0 असेल आणि इन्फिनिटी असेल अदरवाईज इन्फिनिटी असेल अदरवाईज. आणि या nth स्टेटमध्ये टोटल वेव्ह फंक्शन जे असेल ते 2 कोऑर्डिनेटवर डिपेंड असेल, एक्स आणि वाय. एक्सच्या करस्पॉन्डिंग एन एक्स द्यायचा आणि वायच्या करस्पॉन्डिंग एन वाय ऑफ एक्स वाय. आणि क्वांटम मेकॅनिक्स काय सांगते, टोटल वेव्ह फंक्शनला आपण 2 पार्टमध्ये ब्रेक करू शकतो, एन एक्स ऑफ एक्स आणि एन वाय ऑफ वाय. एन एक्स ऑफ एक्स ला कसं लिहू शकतो आपण? अंडर रूट 2 बाय विथ किती आहे? ए साइन एन एक्स पाय एक्स अपॉन ए. हे झालं साइन एक्स ऑफ एक्स रिप्रेझेंट एक्सपान्शन आणि अंडर रूट 2 बाय बी इंटू साइन एन वाय पाय वाय बाय बी. हे झालं एन वाय वायचं एक्सपान्शन. सो टोटल वेव्ह फंक्शन काय झालं तर एन एक्स एक्स ऑफ एक्स म्हणजे एक एक्सचा व्हेरिएबल आणि एक वायच्या व्हेरिएबलच्या वेव्ह फंक्शनचा प्रोडक्ट. आणि एन एक्स स्टेटमध्ये एनर्जी पण काय होईल? परत 2 फंक्शनची ऍडिशन राहील, एन एक्स आणि एन वाय. ही एनर्जी काय राहील? ई एन एक्स प्लस ई एन वाय. एन एक्सच्या करस्पॉन्डिंग काय येईल? एन एक्स स्क्वेअर पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम ए स्क्वेअर. आणि एन वाय मध्ये काय येईल? तर एन वाय स्क्वेअर पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम बी स्क्वेअर ट्वाईस एम बी स्क्वेअर. आणि जर आपण अशी केस अजून केली की ए इज इक्वल टू बी, ए इज इक्वल टू बी म्हणजे काय? स्क्वेअर वेल. कारण स्क्वेअर मध्येच काय असतात तर एक्स आणि वाय डायमेन्शन सेम असतात. तर स्क्वेअर वेल मध्ये काय होईल? तर एनर्जी ई एन एक्स एन वाय ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला एन एक्स स्क्वेअर एन वाय स्क्वेअर इंटू पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम ए स्क्वेअर. सिम्पली काय केलं, यामध्ये ए आणि बी ची व्हॅल्यू सेम ए मध्ये पुट केली आणि याला सॉल्व्ह केलेलं आहे. बाकी यामध्ये काहीच केलं नाही. हा कन्सेप्ट वरच्या वरून खालच्या व्हॅल्यू का लिहिले आपण हे तुम्ही सेल्फ अंडरस्टँड करून घेऊ शकता. फक्त यामध्ये हा एनर्जीचा कन्सेप्ट कशासाठी इंट्रोड्यूस केला? फक्त आपल्याला डिजनरेसी बघायची होती. बघा काय एन एक्स एन वायच्या व्हॅल्यू, मग सिस्टीमची टोटल एनर्जीची व्हॅल्यू आणि डिजनरेसी. तर बघा एनर्जीची व्हॅल्यू म्हणजे इथे एन एक्स ची व्हॅल्यू 1 आणि एन वाय ची व्हॅल्यू 1 जर घेतली तर 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर 2. टोटल एनर्जी काय मिळेल तुम्हाला? 2 पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 2m ए स्क्वेअर. ही एनर्जी लेवल डिजनरेट आहे का? याचं फक्त एकच कॉम्बिनेशन पॉसिबल आहे की या कॉम्बिनेशनसाठी एनर्जीची ही व्हॅल्यू पॉसिबल आहे. सो डिजनरेट आहे का? नाही. तर नॉन डिजनरेट. डिजनरेसी आहे का? नाही. मग दुसरं कॉम्बिनेशन आहे की एक तुम्ही एन एक्स ची व्हॅल्यू 1 घेऊ शकता, एन वाय ची व्हॅल्यू 2 घेऊ शकता, किंवा एन वाय ची व्हॅल्यू एन एक्स ची व्हॅल्यू 1 एन वाय ची व्हॅल्यू 2 घ्या. या कॉम्बिनेशन साठी बघा टोटल एनर्जी मिळते तुम्हाला 5 पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम स्क्वेअर. 5 पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम स्क्वेअर. ही एनर्जी डिजनरेट आहे का? तर येस, कारण ही एका सेम एनर्जीच्या करस्पॉन्डिंग एन एक्स आणि एन वाय चे 2 कॉम्बिनेशन पॉसिबल आहे. सो हे काय आहे? टू फोल्ड डिजनरेसी. ही एनर्जी लेवल जी आहे ती जर पार्टिकलची एनर्जी ही असेल 5 पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम स्क्वेअर, तर ती एनर्जी लेवल काय आहे? तर टू फोल्ड डिजनरेट आहे. ओके, ही काय एनर्जी लेवल? टू फोल्ड डिजनरेट. ओके, डिजनरेसी कशी ओळखायची? डिजनरेसी म्हणजे काय? तर डेफिनेशन वाटलं तर लिहून घ्या. डिजनरेसी म्हणजे काय? द number of combinations of nx, ny for a particular state such that the total energy म्हणजे काय? तर E nx ny, the total energy E nx, ny of the system is same. For example घ्या,
जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन असं दिलेलं राहील की फॉर 2 डायमेन्शनल पार्टिकल किंवा एखादा पार्टिकल आहे जो 2 डायमेन्शनल पोटेन्शियल वेल मध्ये मूव्ह होते, ती 2 डायमेन्शनल पोटेन्शियल वेल जी आहे ती स्क्वेअर आहे आणि त्या पार्टिकलची एनर्जी आहे 5 पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम ए स्क्वेअर. आणि क्वेश्चन मध्ये विचारतील की व्हॉट इज डिजेनरसी, या सिस्टीमची डिजेनरसी काय आहे हे विचारू शकतात. मग सिम्पली तुम्ही काय कराल, या टोटल एनर्जी एक्सप्रेशनला या इक्वेशन सोबत कम्पेअर करणार. काय करणार, सिम्पली कम्पेअर करणार टोटल एनर्जी E इज इक्वल टू nx स्क्वेअर प्लस ny स्क्वेअर इंटू पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम ए स्क्वेअर. ह्या इक्वेशनला इक्वेशन सोबत कम्पेअर करणार. दोन इक्वेशनला कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला मिळेल की nx स्क्वेअर प्लस ny स्क्वेअर याची व्हॅल्यू आहे 5. मग तुम्ही तुमचे लॉजिकल किंवा कॉमन सेन्सचा विचार करणार की 5 असे कुठले दोन नंबर आहेत, ते दोन नंबरच्या स्क्वेअर्स केले आणि त्यांची ऍडिशन केली तर 5 मिळेल. तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की nx आणि nyच्या व्हॅल्यूज जर का मी 1 आणि 2 घेतल्या किंवा 2 आणि 1 घेतल्या तर यांचे स्क्वेअर आणि ऍडिशनची व्हॅल्यू मला 5 मिळेल. मग तुम्ही काय सांगू शकता, ही जी एनर्जी लेवल आहे ही एनर्जी लेवल डिजनरेट आहे. डिजनरेसी किती किती कॉम्बिनेशन पॉसिबल आहे तर 2. सो डिजनरेसी काय आहे तर 2 फोल्ड डिजनरेसी, 2 फोल्ड डिजनरेसी. ओके, 2 फोल्ड डिजनरेसी. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, डिजनरेसी सिस्टमची कॅल्क्युलेट करू शकता. ओके, हे झालं 2 डायमेन्शन साठी. सिमिलरली तुम्ही 3 डायमेन्शन पोटेन्शियल वेल सुद्धा यूज करू शकता. 3 डायमेन्शनचे रिझल्ट मी डिस्कस नाही करणार जास्त. त्यामुळे तुम्हाला सांगून देणार की टोटल वेव्ह फंक्शन्स काय असेल तर nx ny nz असेल आणि फंक्शन कशा कशाचं असेल एक्सचं वायचं आणि झेडचं. आणि टोटल वेव्ह फंक्शन्स परत तिन्हीच्या मध्ये स्प्लिट होणार आहेत, nx ऑफ x ny ऑफ y आणि साय nz ऑफ z. मग nx ऑफ x कसं असतं वन डायमेन्शन मध्ये आपण पूर्ण डिटेल मध्ये डिस्कस केलं. तर nx सिम्पली यांच्या ठिकाणी nx पुट करायचं, किंवा फंक्शन लिहायचं, यांच्या ठिकाणी y पुट करायचं, ny वर लिहायचं, ज्यांच्या ठिकाणी nz पुट करायचं, nz वर लिहायचं. टोटल एनर्जी जी मिळेल तुम्हाला ती पण nx ny आणि nz चं फंक्शन मिळेल. ती एनर्जी पण असेल enx eny आणि enz, enx eny आणि enz. यामध्ये परत जर तुम्ही a इज इक्वल टू b इज इक्वल टू c पुट केलं, फॉर a इज इक्वल टू b इज इक्वल टू c म्हणजेच काय तर क्युबिक बॉक्स. तर यामध्ये तुम्हाला टोटल एनर्जी मिळेल enx ny nz. ती मिळेल nx स्क्वेअर प्लस ny स्क्वेअर प्लस nz स्क्वेअर पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम ए स्क्वेअर, ट्वाइस एम ए स्क्वेअर. यामध्ये परत डिजनरेसी वाला तोच कन्सेप्ट. जर का तुम्ही nx ny nz च्या व्हॅल्यू 1 1 1 पुट केल्या, तिन्हीच्या व्हॅल्यू 1 1 1 पुट केल्या तर तुम्हाला एनर्जी मिळेल 3 पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम ए स्क्वेअर. आणि ही काय आहे, नॉन डिजनरेट आहे, नॉन डिजनरेट. सिमिलरली तुम्ही 1 2 1 किंवा 2 1 1 1 1 2 हे जर कॉम्बिनेशन घेतलं त्याच्या करस्पॉन्डिंग एनर्जी मिळेल तुम्हाला 4 प्लस 2 6 6 पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम ए स्क्वेअर. आणि डिजनरेसी किती आहे तर 3 फोल्ड डिजनरेसी आहे. ओके, 3 फोल्ड डिजनरेसी. अशा टाइपचे तुम्ही डिजनरेसीचे क्वेश्चन फॉर 3 डायमेन्शनल मोशन कॅल्क्युलेट करू शकता. ओके, यामध्ये काही की पॉईंट्स आहेत ते की पॉईंट्स लिहू आणि बाकीचे जे काही रिझल्ट आहेत ते आपण समोरचे जे काही टॉपिक्स आहेत ते नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. की पॉईंट्स आहेत त्यामध्ये पहिला की फॉर 1D मोशन ऑफ पार्टिकल, for 1D motion of particle, the energy level are non-degenerate. पार्टिकल 1 डायमेन्शनल मध्ये ज्यावेळेस मोशन करतो त्यावेळेस त्याच्यासाठी सगळ्या एनर्जी लेवल नॉन डिजनरेट होतात. ओके, फॉर 2D and 3D potential wave, 2D and 3D potential wave, the degeneracy arises कशामुळे तर ड्यू टू overlapping
ऑफ द वेव्ह फंक्शन. तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन जरी आला की वेव्ह फंक्शन म्हणजे डिजनरसी एनर्जी मध्ये काय येते, तर एनर्जी मध्ये डिजनरसी कशामुळे येते, तर वेव्ह फंक्शन जे आहे 2 आणि 3 डायमेन्शन मध्ये वेव्ह फंक्शन ओव्हरलॅप करताय, सो त्या सिस्टीम मध्ये काय होती, डिजनरसी येते. त्यानंतर परत यामध्ये एक दुसरा स्टँडर्ड रिझल्ट आहे, तो म्हणजे फॉर 2D आणि 3D पोटेन्शियल वेल. 2D आणि 3D पोटेन्शियल वेल मध्ये द ग्राउंड स्टेट जी आहे 2 डायमेन्शनची किंवा 3 डायमेन्शनची, ती काय असते, नॉन डिजनरेट. ग्राउंड स्टेट इज नॉन डिजनरेट. कशामुळे, बिकॉज ऑफ हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग ग्राउंड स्टेट जी आहे ती कुठल्याच सिस्टीमची, ती 2 डायमेन्शन असो 3 डायमेन्शन असो 4, 5, 6 किती डायमेन्शन असो, जी ग्राउंड स्टेटची काय असते, नॉन डिजनरेट असते. ओके, इथपर्यंतचा पोर्शन आपण सेकंड थर्ड लेक्चर मध्ये घेतलेला आहे. याच्या समोरचा जो पोर्शन आहे, परत बाउंड्री मोशनच्या केसमध्ये पार्टिकल स्टेप्स पोटेन्शियल मध्ये, त्यानंतर रेक्टँग्युलर बॅरियर पोटेन्शियल मध्ये, त्यानंतर क्लासिकल हार्मोनिक किंवा क्वांटम हार्मोनिक ऑस्किलेटर, हायड्रोजन ॲटम वगैरे वगैरे जे समोरचे रिस्पेक्टिव्ह टॉपिक्स आहेत, ते टॉपिक्स आपण समोरच्या लेक्चर्समध्ये कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.